सन्माननीय व्यासपीठ आणि सगळे बंधू भगिनींनो, आजचा दिवस 22 वर्षाच्या पूर्वी आपण सगळ्यांनी एक अत्यंत महत्वाचा राजकीय निर्णय घेतला आणि एक संघटना उभी करण्याच्या संबंधीची भूमिका स्वीकारली की कितपत योग्य होती आणि जनमानसांनी त्याला पाठिंबा कोणत्या पद्धतीने दिला याचा आढावा घेण्याच्या संबंधीचा आजचा दिवस आहे. आणि समाधानाची गोष्ट ही आहे की राजकीय पक्षाची निर्मिती केल्यानंतर तो पक्ष बरोबर काही धक्के सहन करण्याची स्थिती आली असेल, पण सतत हा पुरा योग्य रस्त्यावर जात होता आणि लोकांचं समर्थन त्याला मिळत होतं. या देशामध्ये अनेकांनी अनेक पक्ष काढले, काही टिकले, काही कधी गेले हे कळलेही नाही. आपल्याला आठवत आहे 1977 साली या देशामध्ये मोरारजीभाईंच्या नेतृत्वाखाली जयप्रकाशजींच्या आदेशानं एक सरकार आलं, देशाच्या जवळपास 11-12 राज्यामध्ये सत्ता आली, पण ती 1.5 ते 2 वर्षाच्या पेक्षा जास्त टिकू शकलेली नाही. अशा अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर होत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हा सहकाऱ्यांच्या कष्टानं, तुमच्या जनतेच्या बांधिलकीनं आज आपण 22 वर्ष दिवसेंदिवस आपली जनमानसामध्ये शक्ती वाढवण्याच्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी यशस्वी होतोय. कधी सत्तेत होतो, आता सांगण्यात आलं की जवळपास 15 वर्ष सत्तेमध्ये होतो, म्हणजे सत्तेमध्ये नव्हतो. त्याचा काही फारसा परिणाम आपल्याला होत नाही. हा, काही लोक गेले असतील, पण काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले, नवीन नेतृत्व तयार झालं. आजचं मंत्रिमंडळ आपण बघितलं तर अनेक सहकारी असे आहेत की अत्यंत महत्वाची जबाबदारी समर्थपणाने पाळण्याच्यासाठी यशस्वी होत आहेत. आणि यापूर्वी त्यांच्यामध्ये हे कर्तृत्व लोकांच्या नजरेसमोर आलं नव्हतं. आता ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, राजेश तोफे समोर आहेत, एवढं मोठं संकट आलं तर देशामध्ये आरोग्याची समस्या नाही तर संपूर्ण विश्वामध्ये आली. आणि अशा स्थितीमध्ये या देशातलं एकंदर या संबंधीचं चित्र पाहिलं तर अधिक गंभीर स्थिती ही महाराष्ट्रामध्ये होती. आणि त्या महाराष्ट्राची ही गंभीर स्थिती तिला सामना करण्याच्यासाठी आणि लोकांना दिलासा आणि विश्वास देण्याच्यासाठी ज्या पद्धतीने आरोग्य खात्याने राज्याच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्याचा परिणाम या सगळ्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो हा विश्वास सामान्य माणसाच्या मध्ये आला. आणि म्हणून राजेंद्र शिंगणे असतील, तोफे असतील, अनेक आपले सहकारी प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. आणि यामधून एक संधी होती, तशी कस दाखवण्याच्या संबंधीची स्थिती होती, त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि समोर महाराष्ट्राला एक नेतृत्वाची फळी पुन्हा एकदा उभी करून विश्वास देण्याच्या संबंधीचं काम हे राष्ट्रवादीने केलं, ही गोष्ट आपल्याला मान्य केली पाहिजे. राजकारणामध्ये सतत
नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम केलं पाहिजे, संधी दिली पाहिजे आणि उत्तम काम करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवक असतील, महिला असतील, अल्पसंख्याकांच्याच काम करणारे असतील, जिल्ह्यामध्ये अनेक लोक आपल्याला असे दिसतात की त्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं त्यांच्या पाठिंबा दिला तर एक प्रकारचा हा विश्वास येतो की यानंतरच्या काळामध्ये उद्या महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली ही एक पिढी आज राष्ट्रवादीमधून तयार होती आणि त्याला प्रोत्साहित करण्याच्या संबंधीचं काम केलं पाहिजे. आज आपण 22वा वर्धापन साजरा करतो. सत्ता ही महत्वाची आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आहे, पण त्याबरोबर नेतृत्वाची फळी तयार करण्याच्या संबंधीची कामगिरी यामधून होते ही माझ्या दृष्टीनं अधिक महत्वाची गोष्ट आहे आणि ते काम आपल्या सगळ्या सहकारी मित्रांनी केलं. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की 10 जूनला 22 वर्षाच्या पूर्वी लाखाच्या पेक्षा अधिक संख्येनं आपण शिवाजी पार्कवर जमलो आणि हा महत्वाचा निर्णय घेतला. आज त्या निर्णयाला महाराष्ट्राने देशाने मनापासून मान्य केलं. त्याचं 100% श्रेय तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी उभा राहणारा सामान्य माणूस आहे. त्या सामान्य माणसाची बांधिलकी ही आपण कायम ठेवली पाहिजे हे या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना आग्रहाने सांगायचे. आज इथं एक वेगळ्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं. कधी कुणाला सुचलं नव्हतं की सेनाने आपण एकत्र काम करू शकू. केलं आपण, पर्याय दिला आणि सुदैवानं तो पर्याय लोकांनी स्वीकारला आणि तिन्ही पक्षाच्या लोकांनी त्या पर्यायाची बांधिलकी ठेवून योग्य रीतीने पावलं टाकायला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम आज या ठिकाणी हे आघाडीचे सरकार उत्तम रीतीने काम करते. कुणी काही म्हणो, मला आठवतंय की सरकार बनण्याच्या दिवसानंतर सतत चर्चा आणि वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजनचं डिस्कशन किती दिवस, किती आठवडे, किती महिने असं करत एखादं वर्ष आता काही या संबंधीची चर्चा कुणी करत नाही. काल परवा काहीची थोडीवर चर्चा झाली, पण मला स्वतःच्या चर्चेची काही चिंता कधी वाटत नाही. राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटल्याच्या नंतर शिष्टमंडळांच्या नंतर माझ्या वाचनात आलं की प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र बसले आणि काही चर्चा विचारविनिमय केला. त्यांनी काही करू, पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आणि वावड्या या महाराष्ट्रामध्ये उचलायला काही लोकांनी हे केलेलं आहे. त्याचा विचार येथील सुद्धा करायचं कारण नाही. पण हा पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि आता याच्यामध्ये शिवसेना आलेली आहे. मगाशी मी सांगितलं की शिवसेनेवर आपण कधी काम केलं नाही, पण महाराष्ट्र हा शिवसेनेला सुद्धा अनेक वर्षांपासून पाहतोय आणि माझं स्वतःचं या सगळ्या गोष्टीचा पूर्वीचा अनुभव हा निश्चितपणानं एक विश्वास वाटणारा असाच आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला जनता पक्षाचं राज्य आलं देशामध्ये आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीचा कालखंड आला आणि त्यावेळेला सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्याच्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. तो नुसताच पुढे आला नाही, पण त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींना मदत करण्याच्यासाठी शिवसेना एक सुद्धा उमेदवार विधानसभेला उभा करणार नाही. तुम्ही कल्पना करा, विधानसभेच्या निवडणुका आहेत
आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की आम्ही निवडणूकच लढवणार नाही, तर त्या नेत्याची स्थिती काय होईल? पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता इंदिरा गांधींना, तो शब्द सत्तेच्या प्रकारात फरता निवडणूक न लढवता तो त्यांच्या ठिकाणी पाळला. हा इतिहास हा काय आपल्याला विसरता येत नाही. आणि त्यामुळे कोणी काही शंका घेतली तर शिवसेनेनं ज्या पद्धतीनं त्या कालखंडामध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली, ती भूमिका सोडण्याच्या बद्दलचं काही या ठिकाणी केलं जाईल. असं जे काही अदाकी कुणी मांडत असतील ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून हे सरकार टिकेल, 5 वर्ष काम करेल. आणि नुसतं 5 वर्ष नाही तर उद्याच्या लोकसभेला आणि विधानसभेला अधिक जोमानं एकाचीच काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम हा पक्ष करेल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. फक्त एकच गोष्ट आहे की जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल. आपण अनेक गोष्टी केल्या. आज करोनाचं संकट आहे, त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कष्ट घेतले, लोकांची ती नोंद घेतली. आज लोकांना, गरीब माणसाला अन्नधान्याचे प्रश्न निर्माण झाले. केंद्र सरकारने धान्य मोफत द्यायच्या संबंधीचा निर्णय घेतला. तो निर्णय तंतोतंत पाळण्याची खबरदारी ठिकठिकाणी घेतली. शिवभोजन थाळीसाठी एक उपक्रम हातामध्ये घेतला. तो उपक्रम राबवण्याच्या संबंधीची ज्यावेळी चर्चा होती त्या माझ्यासारख्याच्या मनामध्ये सुद्धा शंका होती की आणि कसं होईल. पण कालच मला एका जिल्ह्यातनं एका महिला संघटनेत काम करणाऱ्या भगिनीचा फोन आला की रुपालीताई आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवभोजन थाळीच्या संबंधीची जबाबदारी राष्ट्रवादीमध्ये महिला संघटनेत पूर्वी काम करणाऱ्या अनेक भगिनींच्यावर टाकले आणि ते काम अतिशय उत्तम रीतीने होतंय आणि त्यांचा सुद्धा आत्मविश्वास संघटनेबद्दल आणि अशा कामाच्या संबंधित वाढला. असे अनेक कार्यक्रम आहेत. या सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपण थांबलो नाही, डगमगलो नाही, तर त्या करोनाला सामोरं गेलो. शिवभोजन थाळीसारखे कार्यक्रम महिलांनी राबवले. गोरगरीब माणसाला मोफत धान्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याची आपण खबरदारी घेतली. असे अनेक कार्यक्रम हे या सगळ्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा राबवायला आपण सगळेजण यशस्वी झालो. आणि त्यामुळं मला स्वतःला राष्ट्रवादीच्या भविष्याच्या संबंधी आणि भवितव्याच्या संबंधीची चिंता वाटत नाही. आज प्रश्न असतील मग ते आरक्षणाचे असतील, त्या आरक्षणाचा मग ते मराठा आरक्षण असेल, ते ओबीसीचा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या त्यांच्या जागेच्या संबंधीचा अत्यंत गंभीर प्रश्न असेल, ते प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील. शेवटी सत्ता ही अधिक हातामध्ये गेली पाहिजे. सत्ता ही कॉन्सन्ट्रेट झाली, एकाच ठिकाणी राहिली तर ती सत्ता भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे आणि अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. हे सूच आपल्याला मान्य असेल ते एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, याच्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे हे त्या ठिकाणी पृथ्वी जाणवेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि मला खात्री आहे की हे जसं आपण अधिक जोमाने करू तसं लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार आहे. मला आठवत आहे की मी राज्याचा मुख्यमंत्री असताना एक वेळेला असाच निर्णय आम्ही घेतला की पंचायत राज्यामध्ये ओबीसींना जागा द्यायच्या. आणि मला आठवत आहे मी पुणे जिल्ह्याच्या एका तालुक्यामध्ये त्यानंतर गेलो आणि 2 निर्णय आम्ही घेतले होते.
एक ग्रामपंचायत आणि याच्यामध्ये ओबीसीना संधी देणं, आणि दुसरी गोष्ट आम्ही असं घेतलं की गावचं पोलीस पाटील असतील त्याच्यात सुद्धा ओबीसी आणि या सगळ्यांना आरक्षण ठेवलं. मला असंच आहे की एका गावात मी गेल्याच्या नंतर काही मिटिंग सगळी झाली आणि चहाच्यासाठी एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो. तिच्या जुन्या फिजीचे काही कार्यकर्ते होते आणि सहजच बोलता बोलता मला म्हणजे साहेब म्हणजे तुम्ही हे काही काम चांगले केलं नाही. म्हणजे काय केलं त्या म्हणजे आता आमच्या गावचं पाटीलकी 4 पिढ्या आमच्या घरात होती. आमची पाटीलकी गेली म्हणजे आता आणि तिचा 90 समाजाचा पाटील झाला. कसं काय व्हायचं आमचं? म्हणजे काय बिघडलं तुमचं याच्यात नुकसान काय? त्यांना काही उत्तर देता आलं नाही. पण त्याच्यानंतर 5-7 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा ते ग्रस्त मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की गाव पूर्वीच्या पेक्षा सगळ्या घटकांना एकत्रित करून आता आमच्या बरोबर आहे आणि त्याचं कारण ते पिढ्यान सत्ता आम्ही आमच्याच घरात ठेवली होती की अधिक लोकांच्या हातामध्ये गेली. हे लोकांना मान्य झालं. आज लोकांच्या वतीची ही भावना आणि मग तो ओबीसीचा प्रश्न असेल, मंडळ आयोगाचा प्रश्न असेल, अधिक लोकांना सत्तेमध्ये वाचेकरी करून घ्यायचं असेल, महिलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं असेल, या सगळ्या गोष्टीच्यासाठी आपल्याला जागृत राहायला पाहिजे. आणि हा संदेश कृतीतून आपल्याला द्यायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातल्या उपेक्षित घटकांच्या पाठीशी राहतो असं नाही, तर त्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्त करून त्यांच्यामार्फत प्रश्न या सगळ्या घटकांचे सोडून घेणारा असा एक पक्ष आणि त्या वर्गातल्या नेतृत्वाची फळी तयार करणारा असा एक पक्ष हे चित्र आपण निर्माण करतोय. त्या कामाला अधिक जोमाने लागूया आणि यामधून तरुण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया. याचा एवढंच या ठिकाणी या प्रसंगाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. जनता, अजितचा आणि ज्यांचे सगळे सहकारी हे सातत्यानं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांची पराकाष्ठा करतायत. आपल्या सगळ्यांची साथ सहकार्य आपण त्यांना देऊ आणि जे काम तुम्ही हातामध्ये घेतलंय आणि ज्याला लोकांनी आशीर्वाद दिले त्या लोकांच्या विश्वासात कष्टानं भर टाकू एवढंच या ठिकाणी सांगतो. या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.